मुख्यमंत्री महोदय म्हणजेच गृहमंत्री महोदय देखील बसलेले आहेत। हा प्रश्न वारंवार प्रत्येक अधिवेशनात खालच्या वरच्या दोन्ही सभागृहात येत असतो की सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून लोकांची जी फसवणूक होती आहे आणि त्याचे वेगवेगळे मोडेस ऑपरेंडी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्याची फसवणूक होताना पाहतो आहे। आजचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आरटीओचे बनावट जे ॲप तयार केले त्याच्यातून जे पैसे गोळा केले जातात त्या बाबतीत आहे, परंतु ही घटना जवळजवळ राज्यातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात होताना दिसते आहे। तर माझी सरकारला अशी विनंती आहे की या सायबरच्या बाबतीमध्ये आता उत्तरात त्यांनी दिलंय की 2025 मध्ये 40 गुन्हे 17 आरोपी पकडले आणि 113 गुन्हे आणि 36 आरोपी पकडले। तर माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती याच्यामध्ये अशी आहे की सायबरच्या बाबतीमध्ये आज गृह विभागाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का कोणत्याही गुन्ह्याचा तपास सायबर शिवाय होऊ शकत नाही अशी परिस्थिती खरं तर निर्माण झालेली आहे। मिसिंग कोणी जर मुलगा असेल मुलगी असेल, जर त्यांनी मोबाईल नेला नसेल तर त्यांच्या लोकेशन नसेल तर ते तपास लागत नाही। आज वडगाव पानची जी घटना झालेली ऍसिड फेकल्याची संगमनेर तालुक्यातली, त्यामध्ये आरोपी गेले 10 दिवस झाले सापडत नाही कारण तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नाही आणि त्याचं मोबाईलचं लोकेशन सापडत नाही कारण मोबाईल त्याच्याकडे नाहीये। म्हणून माझी विनंती सीएम साहेब आपल्याला अशी आहे की या सायबरच्या बाबतीमध्ये जनप्रबोधन होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी शालेय शिक्षण विभाग असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, IT विभाग, दिव्यांग विभाग असेल, या सगळ्या विभागांना एकत्रित करून मंत्री महोदय जर आपण एक त्याची सगळ्यांच्या सचिवांची एक कमिटी जर आपण तयार केली आणि सायबरच्या बाबतीमध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी जर काही ठोस कार्यक्रम जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये नाही तर प्रत्येक याच्यामध्ये प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक लोकांची रोज होती आहे। त्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न आपण याच्यासाठी करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदय याच्यात अजून एक आहे, परिवहन विभाग देखील याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे। दुसरा प्रश्न असा आहे की आता काल एक घटना माझ्या समोर आली, फास्टॅग मधून परस्पर तो माणूस त्या भागात न जाता देखील त्याचे पैसे टोल नाक्यांवरून कापले जात आहेत आणि मग माहिती घेतली असता असं कळालं की तो फास्टॅगच हॅक करण्यात आलेला आहे। तर अशा ज्या घटना वारंवार घडत आहेत यासाठी या सगळ्या विभागांना एकत्रित करून आपण काही ठोस पावले उचलणार आहात का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजितजी तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की कोल्हापूर जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळासारखी हुबेहूब बनावट संकेतस्थळ, मोबाईल ॲप्स आणि ई-लिंक पाठवून वाहनधारकांची फसवणूक केल्यासंदर्भात कुठला गुन्हा नाही, परंतु आत्ताच नुकतंच कोल्हापूर परिवहन विभागाने बनावट ॲपद्वारे फसवणूक झाल्याची नोंद कुठली नाही, परंतु जयसिंगपूर तालुका शिराळा जिल्हा कोल्हापूर इथे विना चाचणी लायसन देण्याचं आश्वासन देऊन त्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। ती माहिती जशी प्राप्त झाली गृह विभागाला आणि परिवहन विभागाला, त्याच्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करून 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली। एकंदरीतच आपला जो प्रश्न आहे तो सर्वात राज्यभरामध्ये जे सायबर फ्रॉड चालू आहे त्या संदर्भात कुठली ठोस उपाययोजना राज्य शासन त्यामध्ये करेल, तर राज्यभरात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापे नवी मुंबई इथे सायबर सुरक्षा प्रकल्पाचं हेडक्वार्टर आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। राज्यातले 50 जिल्हा सायबर लॅब्स, पोलीस ठाणे तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आपण त्या ठिकाणी केलेले आहे। आपण काही दिलंय की याचं प्रबोधन आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे, याच्याकरता सर्व प्रकारचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी आपण www.cybercrime.gov.in ही वेबसाईट आणि सायबर हेल्पलाईन 1930 बाबत सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र सायबर सोशल मीडिया, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अकाउंट्सद्वारे जनजागृती त्या ठिकाणी करत असतो। याच्या व्यतिरिक्त आपण ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिल्या त्याची देखील नोंद घेण्यात आलेली आहे आणि आपण सूचना केली आहे की आपली या संदर्भात महाआयटी आणि सायबर प्रमुख, विशेष करून आमचे माहिती तंत्रज्ञान मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली एक लवकर बैठकीत करून आपण दिलेल्या सूचना याचा देखील समावेश त्यात करण्यात येईल।